मी इरफान पठाण, माझं राहणं आलापल्लीच आहे. मी 89 पासून राजकारणात आहे, म्हणजे कॉलेज लाईफपासून. आणि धर्मराव बाबांना मी 90 पासून ओळखतो. जेव्हा त्यांचं पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले तेव्हापासून. परंतु कॉलेज लाईफमध्ये असताना थोडंसं वेगळं आमचं वळण झालं आणि 1999ला मी स्वतः राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला आणि या क्षेत्राचं नेतृत्व केलं पक्षाचं. आणि मी स्वतः बाबाच्या विरोधात एक कॅन्डिडेट, धर्मराव बाबाच्या विरोधात एक कॅन्डिडेट पक्षाला दिलं. तेव्हा धर्मराव बाबा जेमतेम 283 मतांनी निवडून आले. मी त्यांच्या विरोधात होतो. त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये राजघराण्याच्या विरोधात कोणी जात नव्हता, पण त्यावेळेत एक वेगळ्या माणसामुळे बाबांच्या विरोधात जावं लागलं. त्याच्यामध्ये बाबाचा काही दोष नव्हता. परंतु त्या निवडणुकीच्या नंतर वर्षभरानंतर धर्मराव बाबा स्वतः माझ्या घरी आले शिरोंच्यावरून रात्रीच्या वेळेला, आणि लाईट गेली होती. माझ्या मोठ्या बंधूचे ते संबंध फार चांगले होते. एक रात्री ते 7-8 वाजताच्या दरम्यान ते माझ्या घरी आले आलापल्लीला, आणि मला जेवण करायचं आहे म्हणे. मला तुमचंच घर आहे. बसलेत ते, जेवण वगैरे झालं. अचानक आले होते. आणि त्याच्यानंतर असं झालं, ते मला कुठं उद्या सकाळी येऊन मला भेट. मी त्यांच्याकडे सोबत आलो. मी सकाळी ते म्हणे तुला माझ्यासोबत काम करायचं आहे. आनंदाची गोष्ट आहे. त्या काळापासून आजपर्यंत त्यांनी मला नाही सोडलं. मी त्यांच्यापासून दूर जाण्याचा फार प्रयत्न केला, कारण का पारिवारिक काही जिम्मेदारी होती म्हणून. त्यांनी मला कधी सोडलं नाही. मधात काही असे प्रॉब्लेम्स हे निर्माण झाले, परंतु अनेक कार्यकर्त्यांनी माझी तक्रार केली. परंतु माझं कडकपणा आणि शिस्तपणा आणि व्यसनमुक्त असल्यामुळे त्यांनी मला कधी सोडलं नाही. त्यांनी मला एवढी जिम्मेदारी दिली. त्या काळात मी 26-27 वर्षाचा होतो. त्या काळामध्ये बाबा मिनिस्ट्री झाले. जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या उमेदवार उभं करण्यापासून, त्यांना निवडून आणण्यापासून तर जिल्ह्याचं नियोजनपर्यंत माझ्याकडे होतं. अख्खा महाराष्ट्र मी त्यांच्यासोबत फिरला. त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ते सर्वांना सामावून घेण्यासारखी. ते राजघराण्यातले असले तरी ते जमिनीवरच्या माणसाबद्दल त्यांना माहिती आहे. मी त्यांना जवळून बघितलं एकदम. त्यांचा स्वभाव असा आहे. एकदाची गोष्ट अशी आहे का त्यांच्या विरोधात काम करणारा व्यक्ती, आणि तो राजकारणात नाही, तो सर्व्हिसमधला होता. परंतु तो राजकारण आलं तर माणसामधला एक राहतो का किडा, तो राजकारणामध्ये उफाडतो. तर निवडणूक आली तर ते लोक विरोधात काम करायचे, रस्त्यावर बोलायचे. पण तेव्हा तो माणूस रिटायर्ड झाला आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स, पैसे थकले होते गव्हर्नमेंटकडे. त्याच्या कार्यकाळामध्ये त्याने काही प्रॉब्लेम्स केले होते म्हणून ते थकले. तो एक दिवस इथं आला. त्याला बाबांनी फार शिवा दिल्या. जाओ मेरे खिलाफ में काम करो, ऐसा करो वैसा करो, जाओ जिसके पास. परंतु लगेच संध्याकाळला दुसऱ्या व्यक्तीला पाठवून, आपल्या स्वतःच्या गाडी पाठवून त्या व्यक्तीला गडचिरोलीला बोलवलं. आम्ही दोघं इथून निघालो. त्याची DPTCची मीटिंग होती. आम्ही रेस्ट हाऊसला जाण्याच्या अगोदर, गडचिरोलीच्या 15 किलोमीटर अगोदर बाबांनी मला म्हणले का कलेक्टरला बोलवा रेस्ट हाऊसला. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला का ते लगेच आम्ही पोहोचत आहे, तुम्ही रेस्ट हाऊसला या. ते आले. गेल्या गेल्या बाबांनी सगळ्यात अगोदर त्या व्यक्तीला बोलवलं आतमध्ये, आणि जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं मेरा मीटिंग खत्म होने के पहले पहले इसका काम होना चाहिए. तो विरोधातला व्यक्ती, परंतु पहिला त्याचं काम करून दिलं. हा मोठेपणा त्यांचा. दुसरी असं झालं होतं, यांच्यावर एक केस झाली होती चिंकाराची, जी विनाकारण होती. कारण असं होतं त्याच्यामध्ये फार मोठं राजकारण आहे.
मी जे बघितलं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा एक पुण्यामध्ये होता जिल्हा परिषदमध्ये आणि दुसरा गडचिरोलीमध्ये होता. आणि गडचिरोलीमध्ये त्यापेक्षा जास्त उमेदवार होते, 27 उमेदवार होते राष्ट्रवादीचे. तर राजकारणातल्या काही पक्षातल्या काही लोकांना ते थोडंसं रुतत होतं आणि बाबांना कुठंतरी गोवण्याचं काम चालू होतं. त्या काळामध्ये मी त्यांच्यासोबत पुण्याला 1.5 महिना होतो आणि त्या काळामध्ये पुन्हा मुंबई आम्ही फार सफर केला. त्या काळामध्ये असं दिसलं का बाबांचे फार निकटचे दोन गोष्टी झाल्या त्यावेळेला. नजीरभाई म्हणून त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे आम्ही जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढ्यापेक्षा सगळ्यात जवळचे. बाबा रात्री हॉटेलमध्ये आलेत, मला उठवलं, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. म्हटलं काय झालं? नजीरभाई नाही आहे. म्हणजे त्यांचा जो कर्मचारी होता त्याच्या निधनावर त्यांना जे अश्रू आले त्याच्याबद्दल म्हणजे त्यांच्यामध्ये माणुसकी किती आहेत आणि आपुलकी किती आहे आपल्या लोकांमध्ये हे त्यावेळेला मला जाणवलं. आणि त्याच काळामध्ये जेव्हा आमची ते केस भोरला गेली आणि फायनल स्टेजला होती, तेव्हा दोपहरच्या वेळेला, एक दिवस अगोदर दुपारच्या वेळेला बाबा म्हणे की आपण को नागपूर जाना है. ठीक आहे. आता मला पुढचं काही माहीत नव्हतं. आम्ही नागपूरला आलो. तोपर्यंत इकडचे 3-4 गाड्या आल्या होत्या, फक्त 3 ते 4 गाड्या होत्या. त्याच्यामध्ये सगळे वयस्कर लोक होते. बाबा घरी गेले, रूमवर फ्रेश झाले, खालती आले आणि जेवढे लोक तिथं बसले होते वयस्कर, त्यांना सगळ्यांना एक एक पाकिट दिलं. त्यांना म्हणे का हे 2 महिन्याचं तुमचं मेडिकलचं खर्च आहे. मी तेव्हा बघितलं का बाबा हा माणूस स्वतः एवढ्या मोठ्या अडचणीमध्ये आहे. अख्खा महाराष्ट्राचं राजकारण त्याच्या विरोधात आहे. अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर न्यूज चॅनल्स, पब्लिक्स सगळे त्यांना दोष देत आहेत. परंतु हा माणूस त्याला न जुमानता, त्याच्याकडे लक्ष न देता, तेवढं टेन्शन न घेता, हा माणूस आपल्या त्या जुन्या लोकांना, ज्यांना जो पूर्वीपासून जो मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च देतोय, ते त्यांचे कार्यकर्ते होते, मित्र होते, सहकारी होते, समाजातले होते. आणि असं नाही का फक्त एका जातीच्या लोकांना किंवा त्यांच्या समाजात, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक होते. त्या सगळ्यांना मी म्हटलं का हा ज्या प्रकारे त्यांचं नाव आहे धर्मरावचं धर्म म्हणजे माणुसकी, हा त्यांच्यामध्ये. मी एवढे राजकारणी बघितले आणि मी फार महाराष्ट्रामध्ये मी असताना मी प्रदेश कमिटीमध्ये होतो. मी पक्ष स्थापन केला या राष्ट्रवादीचा या भागामध्ये, पण माझा वरही चांगलं संबंध होते. पण एवढ्या राजकारणामध्ये मी यांच्यामध्ये जर बघितला, असं फार कमी लोकांमध्ये, कमी राजकारण्यामध्ये पाहायला भेटतं. दुसरी गोष्ट राहिली व्यावहारिक. राजकारणामध्ये आलेला व्यक्ती हा पैसा कमावून निघतो, परंतु इथं कार्यकर्ते त्यांच्यासाठी पैसे लावतात. कार्यकर्ते स्वतः पैसे लावतात. कारण का कोणा कार्यकर्त्यांच्या, कारण का आमचा एरिया तुम्ही बघा का इथं आता उद्योग आला आहे. तोही पूर्ण नाही आहे, तो 25% 15% आहे. उद्योगविरहित जिल्हा आहे. परंतु तेव्हाही इथले कार्यकर्ते, आणि हा व्यक्ती मी महाराष्ट्रात पहिला बघितला का 10 वर्ष कोणत्याही पदावर नसताना त्यांचा एकही कार्यकर्ता सोडून गेलेला नाही. मी राजकारणापेक्षा थोडासा दूर जाऊ असं माझा विचार असताना ते सुद्धा जाऊ शकत नाही. कारण का जे जुने कार्यकर्ते आहेत ते म्हणलं ऐसे कैसे तुम जाते, तुम गए तो कैसा होगा. म्हणजे कार्यकर्ते स्वतःच आपल्या दुसऱ्या सोबतीला जाऊ देत नाही, तर तुम्ही जोडून राहा. आणि कोणी आजपर्यंत तुटला नाही. उलट दुसऱ्या पक्षातले लोक जोडले गेले. हा त्यांचा एक मोठेपणा आहे. राहिली रोजगाराची गोष्ट, मागच्या वेळेला आम्ही मुंबईला होतो 3 वर्ष अगोदर. आमची अशी चर्चा, दोघांमध्ये चर्चा झाली. त्या दिवशी अजित पवार हे, अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री पहाटेची शपथविधी झाली होती. त्या दिवशीची गोष्ट आहे. दुपारच्या वेळेला आम्ही बसलो होतो, दोघंच होतो.
म्हटलं कोणी कंपनी आली आहे तर आपण तिथं काही करता येते का बघा. तर म्हणे मीटिंग लगाओ, अपने लोगों को रोजगार मिलना चाहिए. आम्ही ते मीटिंग अरेंज केली. आज नवीन नवीन उद्योग इथं येत आहेत. त्यांचा पूर्ण फोकस शिक्षण आणि रोजगार आणि पाण्याची व्यवस्था, आरोग्य याच्यावर त्यांचा भरपूर होता. मागच्या काळात जेव्हा आबाई इथं होते, आबांना धर्मराव बाबांनी यांनी स्वतःनी त्यांना प्रपोज केला का तुम्ही माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्रीपद स्वीकारा, आणि त्यांच्या बोलण्यावर ते इथं आले. आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारत्यांना गडचिरोली जिल्हा किती मागासलेला आहे हे तेव्हा कळलं. कारण राजकारण कोणी करू शकतो, पण विकासात्मक दृष्टिकोन ठेवणं, काम करणं, कोणी त्या अगोदर कोणी इथं यायला तयार नाही. कोणीच तयार नव्हते. काय गडचिरोली जिल्ह्याला कोण पालकमंत्री, फक्त धर्मराव बाबा एकच दिसत होते. निवडून आले का धर्मराव बाबा पालकमंत्रीपद घेणार. आताही धर्मराव बाबाच पालकमंत्रीपद घेणार हे सगळ्यांना अपेक्षित होतं आणि इच्छाही होती. परंतु काही कारणानं मिळालं नाही. ते आमचे खराब नशीब असे समजण्यात काही हरकत नाही. परंतु आबांनी जे घेतलं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता अनेक नेते मंडळी इथं येण्याचा विचार करत आहेत. त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. जे आता घेत आहेत ते आबांचं वेगळं होतं. आणि त्या काळामध्ये आबा, दादा, आबा आणि बाबा ही लय पूर्ण महाराष्ट्रात चालली. कारण का उपमुख्यमंत्री हे दादा होते, आबा हे गृहमंत्री होते, बाबा काही नसताना विदर्भाच्या क्षेत्रासाठी बाबा फार काही होते. तर एक लहर चालली त्या काळात. आणि तेव्हाही या जिल्ह्याचा विकास होण्यामध्ये आबा एकही गोष्ट बाबाला विचारल्याशिवाय कधी करत नव्हते. आर पाटील जे होते बाबांना विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नव्हते. काही करायचं आहे तर बाबांशी चर्चा झाल्यानंतरच. आता हे मला कसं माहिती आहे, एकदा ते आबा हे माझ्या घरी आले. आम्ही बसलो होतो माझ्या घरी, आलापल्लीला आले तिथं. त्यावेळेला आम्ही बसलो तो एक चर्चा चालली. तर सगळ्यांना म्हणे की तुम्ही बाहेर जा, मला चर्चा करायची. बाकीच्या लोकांनी सगळं बाहेर पाठवलं. आणि तेव्हा त्यांचं डिस्कस मी बघितलं का त्या 15-20 मिनिट ते डिस्कस चाललं. तेव्हा 2 मुद्द्यावर एवढं डिस्कस चाललं का मला तुम्हाला ते पहिलंच गोष्ट होती का बाबा मला तुम्हाशी थोडंसं याबद्दल विचारायचं आहे, आपण काय करू शकतो. तेव्हा मला समजलं का आबा हे बाबाला म्हणजे भले बाबा हे ते आबा निर्णय घेत असेल, परंतु विचार हे बाबाचे होते.